नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी आम्ही ब्रेक करतोय. ऑल क्रेडिट गोज टू राज्याचे FDA आयुक्त श्री तुकाराम मुंडे आणि त्यांच्या टीमला. आणि त्यांनी इशारा दिला होता तुकाराम मुंडेंनी की दुधामध्ये भेसळ करणारे, त्यांनी सांगितलं होतं की दुधामध्ये 5 रुपयाचं दूध भेसळ करून तब्बल 70 रुपयाला विकणारी टोळी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे. आणि तुकाराम मुंडे यांनी आकडा सांगितला होता की ह्या टोळीकडं दरवर्षी 2000 कोटी रुपयांचा ह्यांचा काळा बाजार आहे. ही प्रेस कॉन्फरन्स त्यांनी घेतल्यानंतर उद्या श्री तुकाराम मुंडे हे मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. आणि महाराष्ट्रच नाही तर देशातली सगळ्यात मोठी कारवाई श्री तुकाराम मुंडे यांनी केली आहे. त्यांची टीम 2 दिवस या संदर्भामध्ये कारवाया करत होती. त्यांना पुणे पोलिसांनी मदत केली. अर्थातच पुणे पोलिसांच्या मदतीशिवाय ते होणार नव्हतं, कारण त्यांच्याकडे अशी स्वतंत्र यंत्रणा नाही आहे. त्यामुळं पुणे जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री संदीप सिंग गिल, श्री तुकाराम मुंडे यांच्या संयुक्त टीमनं, मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर आजवरची भारतातली सगळ्यात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. ही कारवाई पुणे जिल्ह्यातल्या मंचर इथं करण्यात आलेली आहे आणि त्याच्या FIRची कॉपी माझ्या हातामध्ये. आणि त्यामुळं या दूध भेसळीचं किती भयंकर रॅकेट संपूर्ण देशभरामध्ये पसरलं असण्याची शक्यता आहे, ते आज आम्ही महाराष्ट्राला सांगतोय. या कारवाईचे तपशील ब्रेक करणारा आमचं हे पहिलं प्लॅटफॉर्म आहे. सो हा जो FIR तुम्हाला दिसतोय तो FIR मी पूर्ण वाचून दाखवतो, मग तुमच्या लक्षात येईल की ह्याच्यात कोण कोण गुंतलेलं आहे. किती असे लोक आहेत की जे महाराष्ट्राला विष खाऊ घालत आहेत. ब्लड प्रेशर, डायबिटीज, कॅन्सर या सगळ्यांचे हे लोक मारक आहेत. आणि अशा पद्धतीच्या ज्या बातम्या, ज्या समाजहिताच्या बातम्या आहेत, त्या ब्रेक करण्यासाठी हे चॅनल महाराष्ट्राच्या मराठी भाषकांसाठीच आहे. त्यासाठी फक्त आम्ही एकच विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. सो घटना घडली आहे 5/7/2026 11:28 म्हणजे आज सकाळी हा FIR रजिस्टर्ड केला आहे. भारतीय न्याय संहिता BNS 2023 61 111 123 274 275 35 आणि पुन्हा अन्न सुरक्षा आणि मानकं अधिनियम 2006चं 26, अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006चे 27, अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006चे 3/A ही कलमं आणि अन्न सुरक्षा आणि मानकं अधिनियम 2026चं 2006चं 59 ह्या कलमे अन्वये हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आणि श्री तुकाराम मुंडे म्हणाले त्याप्रमाणे या अशा पद्धतीनं महाराष्ट्राला विष विकणाऱ्या लोकांना जन्मठेपच व्हायला पाहिजे, कारण तसा कायदा आहे हे श्री तुकाराम मुंडे यांनी दाखवून दिलं. घटना घडली आहे शनिवारी, म्हणजे दिनांक 4/7/2026 पासून. आता हा प्रत्येक शब्द तुम्ही नीट साठवून ठेवा. हे पहिल्यांदा महाराष्ट्राला कळते की भारतातली सगळ्यात मोठी कारवाई अनफॉर्च्युनेटली आपल्या पुणे जिल्ह्यातल्या मंचर इथं झाली आहे. दिनांक 4/7/2026 या दिवशी 14:45 म्हणजे 2:45 ते रात्री 23:50 म्हणजे 12 वाजेपर्यंत ही कारवाई चालली. आणि इन्फॉर्मेशन रिसीव्ह जी झाली होती ती त्यांना 10:21 झाली होती. आणि मग आता मी FIR तुम्हाला दाखवतो. त्या FIRमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे किती मोठं कांड आहे, जे कांड श्री तुकाराम मुंडे यांनी उघडकीस आणलं आहे. कंप्लेंट इन्फॉर्मेशन आहे स्वाती दामोदर मस्के यांनी ही तक्रार दिलेली आहे. आणि त्यांचा जो वर्तमान पत्ता आहे तो अर्थातच अन्न आणि औषध प्रशासन विभाग, पुणे पिंपरी चिंचवड, नवनगर विकास प्राधिकरण, अकुर्डी हॉस्पिटलजवळ, सो अँड सो. मी नेहमी म्हणत असतो, एक चांगला सक्षम अधिकारी आला की नाही, यंत्रणा जिला मनापासून वाटत असतं की ते त्या व्यवस्थेचा भाग आहे, त्या समाजाचा ते भाग आहे, त्यांना वाटत असतं की ही सगळी घाण साफ केली पाहिजे. एक तुकाराम मुंडे आले काय आणि सगळी साफसफाईची मोहीम सुरू झाली काय. सो हेच ते आहेत की ज्यांनी हे आता गुन्हे नोंदवलेत. आरोपींची नावं ऐका आणि मग तुमच्या लक्षात येईल की या आरोपींनी, हे जे संशयित आरोपी आहेत, नंबर 1 13 आरोपी आहेत. 13 नंबर 1 श्री सुशांत बबनराव हिंगे, लालबाग प्राईड
फुलटण 105 मॅक्स केअर हॉस्पिटलजवळ मंचर तालुका आंबेगाव. दुसरा आहे हेमंत टेके अकलूज सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र राज्य, म्हणजे 2 जिल्हे झाले. संदीप लोढा मंचर तालुका आंबेगाव. संजोग यादव भिवंडी पुणे शहर महाराष्ट्र राज्य 3 जिल्हे झाले. चेतन भोर जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. कैलास लाळगे शिरूर तालुका शिरूर जिल्हा पुणे. कुणाल कुलवडे जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. शुभम गिरवले अहिल्यानगर वाळकी अहिल्यानगर 4 जिल्हे झाले. 4 जिल्हे भिवंडी पुणे अहिल्यानगर आणि अकलूज म्हणजे सोलापूर जिल्हा, ह्या 4 जिल्ह्यात आत्तापर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे. सचिन संपकाळ सिल्लोड छत्रपती संभाजीनगर 5वा जिल्हा झाला. छत्रपती संभाजीनगर. वैभव हांडे जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुणे मंचर. शुभम वाळुंज मंचर तालुका आंबेगाव. अभिजित करंडे राहुरी अहिल्यानगर. रोशन दरेकर अवसरी मंचर तालुका आंबेगाव. राजू सांडभोर अवसरी तालुका मंचर तालुका आंबेगाव. प्रमोद घोरपडे राहुरी अहिल्यानगर. प्रमोद कडू राहुरी अहिल्यानगर. बापूराव गाडे दौंड पुणे. सोनू घोरपडे पिलीव सोलापूर ग्रामीण. इतके 18 आरोपी. नंतर 19वा आरोपी आहे विठ्ठल जाधव पाबळ तालुका आंबेगाव. अभिजित काटे उरुळी कांचन. अभिजित शेंडकर माही जळगाव 6वा जिल्हा झाला. 6 जिल्ह्यापर्यंत हे रॅकेट आत्तापर्यंत लक्षात येते माझ्या. आकाश सावंत जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे. सतीश केंजळे पाबळ शिक्रापूर पुणे. मनोहर ढमाले कडूस खेड पुणे. श्री ठकसेन रखमाजी आरगडे पिंपळगाव आंबेगाव. रक्षे आरगडे मळा पोस्ट पिंपळगाव. राजू दगडू तांबडे मळा इनामोस्ती पोस्ट अवसरी खुर्द तांबेगाव असे एकूण 26 आरोपींना संशयित आरोपींना ह्या प्रकरणामध्ये दोषी धरण्यात आलेला आहे. म्हणजे यांचा सध्या शोध सुरू आहे. डिटेल्स ऑफ द नोन सस्पेक्ट अननोन अक्युज ऑफ द फुल पार्टनर्स. तर हे जे आहेत हे 26 लोक आहेत की ज्यांनी अशा पद्धतीची महाराष्ट्राला विष दिलं. आता हे प्रकरण काय आहे FIR मध्ये जे नोंदवलं गेलं. मी स्वाती दामोदर मस्के वय 39 वर्ष धंदा नोकरी अन्न सुरक्षा अधिकारी कार्यालय सो. मी अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006च्या कलम 37 अन्वये विधीपूर्वक नियुक्त अन्न सुरक्षा अधिकारी असून सदर अधिनियम तसेच त्या अंतर्गत करणं. मी हे प्रत्येक गोष्ट तुम्हाला वाचून दाखवणार कारण ही भारतातली सगळ्यात मोठी कारवाई नॉट इन महाराष्ट्र भारतातली सगळ्यात मोठी कारवाई आपण ब्रेक करतोय. जी कारवाई किती गंभीर असेल हे तुमच्या लक्षात घ्या. या कारवाईमध्ये आता त्या सांगतायत की अन्न व्यवसायाची तपासणी करणे, असुरक्षित भेसळयुक्त निकृष्ट दर्जाचे अथवा कायद्याचे उल्लंघन करणारे अन्न शोधून त्याविरोधात वैधानिक कारवाई करणे, नमुने घेणे, जप्ती करणे, तपास करणे तसेच सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करणे ही माझी वैधानिक व शासकीय जबाबदारी आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006च्या कलम 26 नुसार प्रत्येक अन्न व्यावसायिकावर सुरक्षित दर्जेदार व कायद्यानुसार अन्न बाजारात उपलब्ध करून देण्याची सक्तीची जबाबदारी आहे. त्यानुसार कलम 27 नुसार उत्पादन, साठवणूक, वाहतूक वगैरे आणि मग त्यामुळे मानवी सेवनासाठी अयोग्य अथवा आरोग्यास अपायकारक रासायनिक पदार्थाचा वापर करून कृत्रिम अथवा बनावट दूध तयार करणं, त्यासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करणं किंवा अशा उत्पादनात वितरण साखळीत कोणत्याही स्वरूपाचा सहभाग होणं हे सार्वजनिक आरोग्यास गंभीर धोका निर्माण करणारं कृत्य आहे. गत काही कालावधीत महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्यातील विविध भागामध्ये सिंथेटिक म्हणजेच कृत्रिम अथवा बनावट दूध तयार करून त्याचा पुरवठा होत असल्याबाबत अन्न व औषध प्रशासनास विविध स्रोताकडून गोपनीय माहिती प्राप्त होत होती. प्राप्त माहितीचे प्राथमिक विश्लेषण केल्यानंतर असं निदर्शनास आलं आहे की काही व्यक्तींनी संघटित स्वरूपात असे जाळे निर्माण केले असून ते स्कीम्ड मिल्क पावडर ज्याला SMP आपण म्हणतो, व्हे पावडर, पाम तेल, धक्का, एम्सिलफायर, डिटर्जंट, शॅम्पू व इतर रासायनिक पदार्थांचा वापर करून अथवा त्यांचा पुरवठा करून कृत्रिम दूध तयार करण्याच्या बेकायदेशीर साखळीत सहभागी असल्याचा प्रथमदर्शनी संशय निर्माण झाला. म्हणून ऑल क्रेडिट गोज टू मिस्टर मुंडे की त्यांनी ही जी घाण आहे ती काढायला सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीवरून असंही लक्षात आलं की संबंधित व्यक्तीचं कार्य केवळ एका जिल्ह्यापुरतं, एका गावापुरतं किंवा एका दूध संकलन केंद्रापुरतं मर्यादित नसून विविध पुरवठादार, रासायनिक पदार्थ विक्रेते, मध्यस्थ, सल्लागार, वाहतूक करणारे, गोदामधारक तसेच दूध संकलन केंद्रे यांच्या परस्पर समन्वयातून हे जाळं कार्यरत असल्याची शक्यता आहे. उपलब्ध माहितीनुसार या नेटवर्कचा विस्तार एकापेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये, इथे तर मी 6 जिल्हे आधीच वाचून दाखवलेत, मी 6 म्हणतो जिल्ह्यामध्ये